काल हल्लेर जोडलं होतं याच्यामुळे नांगर सोडलं होता. नांगर जोडून आता जायचं होतं वावराकडे, कारण की अर्ध रान सोडलं होतं माझ्या, ते नांगरायचं होतं. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. नांगरायच्या आधी आलो होतो वेल्डर परशी, कारण की आपल्या नांगराच्या पिनाची वेल्डिंग तुटली होती. आपली तर वेल्डिंग तुटली होती, पण मित्राचा पण काहीतरी सत्यानाश झाला होता, ते पण वेल्डिंग मारायला आलं. फायनली आपलं काम पण चालू झालं होतं आणि आपलं काम पण सक्सेसमध्ये झालं. फायनली वेल्डिंग तर मारणं झाली होती आणि मित्र पण सोबत येऊ लागला, कारण की जिथं आपल्याला नांगरायचं होतं तर मित्राला पण शेजारीत नांगरायचं होतं, ते पण सोबतच होतं. आणि तर मित्र पोहोचला होता या शेतामध्ये नांगरत होता. आपण पण पोहोचलो होतो. जास्त काय रान राहिलं होतं. विकासरावला म्हणलं होतं तुम्ही आखाड्याखाली बसा, मी तवर घेतो. आणि फायनली रान तर नांगरीनं झालं होतं. अर्ध्या घंट्यामध्ये तर नांगरिलं होतं आणि दोघं पण सीटवर बसून निघालो गावाकडे, कारण की डबल संध्याकाळी यायचं होतं नांगरायसाठी. गावाकडे जाताना आपल्या नांगराचा रॉड पडला होता, ते तर गवसला होता रॉड. त्याला मला आता एल्डिंग मारून लगेच घ्यावं आणि एल्डिंग मारून डबल निघालो नांगरायसाठी, कारण की रात्रभर आपली सफर होती नांगरायची आणि पटकन नांगरून गावाकडे यायचं होतं. शेतात पोहोचून अर्धा एकर तर माझ्या नांगरलो होतं. विकासरावला उठवायला आलो, विकासराव काय उठणे गेले. फायनली थोडं बेजार होऊन विकासरावला तर उठिले होते. विकासरावला मला आता तुम्ही सगळं नांगरा, मी काय उठणार नाही, झोपलं एकदा. सगळं तर नांगरीनं झालं होतं. गावाकडे निघालो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.